नेहमीच चर्चेत असलेले परभणी जिल्हा कारागृह शुक्रवारी पहाटे पुन्हा एकदा हादरले। कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असून या घटनेमुळे कारागृह प्रशासनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। परभणी जिल्हा कारागृहात शुक्रवारी 2 जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास एका कैद्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली। मृत कैदी राजू गोविंदवार अडकीने हा 2022 साली ताडकळस पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या तिहेरी हत्याकांड प्रकरणात आरोपी होता। मिळालेल्या माहितीनुसार बॅरेक क्रमांक 1 मधील शौचालयात शालच्या सहाय्याने सदरील कैद्याने आत्महत्या केल्याचे रात्रपाळीवरील कारागृह पोलिसांच्या लक्षात आले। तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली। घटनेची माहिती मिळताच न्यायाधीश वर्मा, कारागृह अधीक्षक मारळे, पोलीस उपअधीक्षक बेनीवाल, महसूल प्रशासन तसेच संबंधित पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। रात्रभर पंचनामा व इतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला। दरम्यान मृतदेहापर्यंत या प्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद झालेली नव्हती। या घटनेमुळे परभणी कारागृहातील सुरक्षेवर आणि कैद्यांच्या मानसिक आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहे। पूर्वी हे आत्महत्येचा प्रयत्न, मानसिक उपचार सुरू होते। मयत कैदी राजू अडकीने याने यापूर्वीही एकदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता। याबाबतची माहिती कारागृह प्रशासनाने वरिष्ठांना दिली होती। सदरील आरोपीने स्वतःची आई, मावशी व तिचा नवरा यांचा खून केल्याप्रकरणी तो कारागृहात होता। त्याच्यावर तज्ञ डॉक्टरांकडून मानसोपचार सुरू होते। मानसिक तणावातूनच त्याने आत्महत्या केली असावी अशी प्रतिक्रिया जिल्हा कारागृह अधीक्षक मारळे यांनी देशोन्नतीशी बोलताना दिली आहे।